गुड मॉर्निंग टू ऑल। तर आजचा मोटिवेशनल थॉट आहे, सफलता और काबिलियत विरासत में नहीं मिलती, उसको कमाना पड़ता है। असा साधा आणि सिंपल अर्थ आहे हिंदीमध्ये की कसं असतं, विरासत सगळ्यांना माहिती शब्द वारसा, म्हणजे एखाद्याचा फादर एखाद्या बिझनेसमध्ये किंवा स्पोर्टमध्ये किंवा कशामध्ये ती विरासत घेऊन जन्म झालेला मुलगा की आपला वडील एखादी कार्य करतोय, म्हणजे स्पोर्टमध्ये, ॲक्टिव्हिटीजमध्ये, पॉलिटिक्समध्ये, बिझनेसमध्ये, ते घेऊन एखादी ते विचार घेऊन जगलेला पोरगा, त्याच्यामध्ये काहीच इच्छाशक्ती नसते म्हणजे काही करण्याची, तर तशा विचाराने तो जर जगला तर आयुष्यामध्ये सफलता आणि काबिलियत ह्या दोन गोष्टी हासिल करू शकत नाही, बरोबर. याच्यासाठी सांगण्यासारखे उदाहरणं भरपूर काही आहेत. म्हणजे सांगायला गेलं तर माणसांना आपल्या जे जवळची उदाहरणं असतात आजूबाजूची, ते सांगितलेलं लवकर समजते. तर याचं उदाहरण सांगायचं झालं तर आपले डायरेक्टर CEO वसीम सर, बरोबर, त्यांच्या फादरचे जे वर्किंग होतं त्यांनी सांगितल्याप्रमाणे की ॲज अ ड्रायव्हरची लाईनमध्ये होती, बरोबर. सोच काही होती का बिझनेसची, त्यांनी केलंच का नाही. आता एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलंय आणि आपण एवढे सगळे इथं उभे, बरोबर, त्यांच्या याच्यामध्ये वर्किंग करतोय. का करतोय? सफलता आणि काबिलियत विरासतमध्ये भेटली होती का त्यांना? नाही भेटली होती, बरोबर. पण त्यांनी तरी पण बिझनेसमध्ये मोठी सोच कशासाठी काय लागतं? जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम, नम्रपणा, त्याग, या सगळ्या गोष्टी ज्याच्या अंगी असतील तो विरासतमध्ये न भेटलेली गोष्ट सुद्धा हासिल करू शकतो. जसं की विकास सरांचा मुलगा ते स्पोर्ट कराटे वगैरेमध्ये जातोय, त्यांच्यामध्ये स्पोर्टचा काही विरासत आहे का त्यांच्यामध्ये? पण त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी, त्या 3-4 पॉईंट मी सांगितले, ते जर त्यांनी आत्मसात केले आणि त्यांनी पाठिंबा दिला तर तो त्या कराटे चॅम्पियनमध्ये, स्पोर्ट इयरमध्ये, नॅशनल लेवलला, स्टेट लेवलला जाऊ शकतो. त्यामुळे सफलता आणि काबिलियत ही विरासतमध्ये भेटत नाही, ती कमावी लागते. जन्म मृत्यू अटल आहे. थँक्यू.